जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई चालक तसेच मुंबई कारागृह आणि पुणे कारागृहासाठी आपण अतिसंभाव्य पेपर संच सुरू केलेला आहे। हा 30 क्रमांकाचा पेपर संच आहे। जर अजूनपर्यंत तुम्ही 29 पेपर संच बघितले नसेल तर या व्हिडिओच्या खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे। टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे सर्वचे सर्व तुम्हाला 29 व्हिडिओ मिळून जाईल। किंवा याच चॅनलवर तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आणि तिथे मुंबई शहर म्हणून प्लेलिस्ट बनवली आहे, तिथे सुद्धा तुम्हाला ते 29 व्हिडिओ मिळून जाईल। प्रश्न पहा, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेला दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने कोणती यंत्रणा स्थापन केली आहे? ऑप्शन 1 आहे NIA, ऑप्शन 2 आहे CBI, ऑप्शन 3 आहे IB आणि ऑप्शन 4 आहे फोर्स 1। तर याचं योग्य उत्तर आहे फोर्स 1। गावाचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो? ऑप्शन 1 आहे जिल्हाधिकारी, ऑप्शन 2 आहे उपविभागीय अधिकारी, ऑप्शन 3 आहे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ऑप्शन 4 आहे तहसीलदार। तर याचं योग्य उत्तर आहे उपविभागीय अधिकारी, ऑप्शन क्रमांक 2। ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 आहे साक्षरता, ऑप्शन 2 आहे महिला सक्षमीकरण, ऑप्शन 3 आहे मुलींचे शिक्षण, ऑप्शन 4 आहे हरवलेल्या मुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचवणे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, हरवलेल्या मुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचणे। तर ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 4। पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या खांद्यावर कोणती चिन्हे असतात? ऑप्शन 1 आहे टीन स्टार, ऑप्शन 4 आहे अशोक स्तंभ, ऑप्शन 4 आहे अशोक स्तंभ व 1 स्टार आणि ऑप्शन 4 आहे अशोक स्तंभ व 2 स्टार। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 3 स्टार। तर पोलीस उपअधीक्षक दर्जाचे जे अधिकारी असतात त्यांच्या खांद्यावर 3 स्टार असतात। फौजदारी दंड प्रक्रिया संहिता CRPC मधील कलम कोणत्यानुसार आरोपी वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहे? ऑप्शन 1 आहे 31, ऑप्शन 2 आहे 35, ऑप्शन 3 आहे 41 आणि ऑप्शन 4 आहे 51। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, वॉरंटशिवाय अटक करू शकतात 41 नुसार। ठीक आहे, कलम 41 नुसार। महाराष्ट्र पोलीस ध्वजावर कोणत्या पारंपरिक चिन्ह आहे? ऑप्शन 1 पंचकोनी तारा, ऑप्शन आहे 2 षटकोनी तारा, ऑप्शन 3 आहे राजमुद्रा, ऑप्शन 4 आहे अशोक चक्र। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पंचकोनी तारा। पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज कोणत्या दिवशी प्रदान केला? ऑप्शन 1 आहे 1 मे 1960, ऑप्शन 2 आहे 2 जानेवारी 1961, ऑप्शन 3 आहे 2 ऑक्टोबर 1961 आणि ऑप्शन 4 आहे 26 जानेवारी 1961। तर याचं योग्य उत्तर आहे 2 जानेवारी 1961। विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? ऑप्शन 1 आहे 6 वर्ष, ऑप्शन 2 आहे 3 वर्ष, ऑप्शन 3 आहे 4 वर्ष आणि ऑप्शन 4 आहे 5 वर्ष। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 6 वर्ष। तर विधानसभा हे स्थायी सभागृह आहे, पण याचा जो सदस्य असतो त्याचा कार्यकाल हा 6 वर्षाचा असतो। तर विधान परिषद सदस्याचा कार्यकाल हा 6 वर्षाचा असतो। मनाचे श्लोक कोणी लिहिले? ऑप्शन 1 आहे संत ज्ञानेश्वर, ऑप्शन 2 आहे संत रामदास, ऑप्शन 3 आहे संत तुकाराम आणि ऑप्शन 4 आहे संत एकनाथ। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संत रामदास। तर मनाचे श्लोक हे कोणी लिहिले आहे? तर संत रामदास यांनी लिहिलेले आहे। महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता? ऑप्शन 1 आहे अनाथ मुलींना शिक्षण, ऑप्शन 2 आहे विधवांना शिक्षण, ऑप्शन 3 आहे विधवा पुनर्विवाह त्यांना आधार आणि ऑप्शन 4 आहे पुनर्विवाह मुलांना
किंवा मुलांना शिक्षण. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, विधवांना शिक्षण. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेले अनाथ श्रमाचा उद्देश काय होता? विधवांना शिक्षण देणे. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता? ऑप्शन 1 आहे मैना, ऑप्शन 2 आहे भारद्वाज, ऑप्शन 3 आहे हरियाल, ऑप्शन 4 आहे मोर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हरियाल. तर महाराष्ट्राचा जो राज्य पक्षी आहे तो आहे हरियाल. आणि राज्य प्राणी जर विचारला तर शेकरू, मोठ्या आकाराची खार. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन 1 आहे सातारा, ऑप्शन 2 आहे वाई, ऑप्शन 3 आहे कराड आणि ऑप्शन 4 आहे फलटण. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वाई. पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो? ऑप्शन 1 आहे पुणे बेंगलोर, ऑप्शन 2 आहे कराड चिपळूण, ऑप्शन 3 आहे सातारा पालटण किंवा फलटण, ऑप्शन 4 आहे पुणे महाबळेश्वर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पुणे महाबळेश्वर. तर पसरणी जो घाट आहे हा कोणत्या मार्गावर लागतो? तर पुणे महाबळेश्वर या महामार्गावर लागतो किंवा रस्त्यावर लागतो. कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही म्हटलेलं आहे? बघा, नाही. ऑप्शन 1 आहे वैतरणा, ऑप्शन 2 आहे तानसा, ऑप्शन 3 आहे कोयना आणि ऑप्शन 4 आहे शास्त्री. याचं योग्य उत्तर कोयना, ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. तर पश्चिम वाहिनी नदी कोणती नाही यापैकी? तर कोयना ही नदी नाही. पाचगणी हे शहर बसविण्यास कोणाचे योगदान आहे? ऑप्शन 1 आहे जॉन चेसन, ऑप्शन 2 आहे लॉर्ड चाडविक, इथं लॉर्डविक झाला आहे, चाडविक पाहिजे, ऑप्शन 2 आहे सर फर्ग्युसन, ऑप्शन 4 आहे सर सिडनी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जॉन चेसन. तर पाचगणी हे शहर कोणी बसवलेलं आहे किंवा योगदान आहे जॉन चेसन यांचं. महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन 1 आहे सांगली, ऑप्शन 2 आहे सातारा, ऑप्शन 3 आहे सोलापूर, ऑप्शन 4 आहे अहमदनगर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सोलापूर. तर सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सोलापूर. ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर 1 आहे पूर नियंत्रण, ऑप्शन 2 आहे पूर व्यवस्थापन, ऑप्शन 3 आहे वाढीव दूध उत्पादन व संकलन, ऑप्शन 4 आहे वाढीव अन्न उत्पादन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 वाढीव दूध उत्पादन व संकलन. तर ऑप्शन जे आहे 3 बरोबर आहे. आणि ऑप्शन हे ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशाशी संबंधित आहे? तर वाढीव दूध व उत्पादन आणि संकलन करणे. चबाहार हे बंदर कोणत्या देशात आहे? ऑप्शन नंबर 1 आहे अफगाणिस्तान, ऑप्शन 2 आहे इराक, ऑप्शन 3 आहे कुवेत आणि ऑप्शन 4 आहे इराण. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 इराण. तर बघा, इथे चबाहार बंदर हे इराण देशामध्ये आहे. इथे बघा इराक पण ऑप्शनमध्ये आहे आणि इराण पण आहे. तर कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. इराणमध्ये चबाहार बंदर आहे. तर इराणमध्ये चबाहार बंदर आहे. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन 1 आहे 5 जून, ऑप्शन 2 आहे 1 ऑगस्ट, ऑप्शन 3 आहे 3 जानेवारी, ऑप्शन 4 आहे 1 डिसेंबर. तर याचं योग्य उत्तर आहे 5 जून रोजी पर्यावरण दिन साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव कोणते गाव म्हणून ओळखले जाते किंवा याची ओळख आहे? ऑप्शन 1 आहे पैलवानाचे गाव, ऑप्शन 2 आहे दुधा तुपाचे गाव, ऑप्शन 3 आहे गिर्यारोहाचे गाव आणि ऑप्शन 4 आहे पुस्तकाचे गाव. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 पुस्तकाचे गाव. तर महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव
पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. पोलीस महासंचालक दलातील सर्वोच्च पद कोणते? ऑप्शन 1 आहे पोलीस महानिरीक्षक, ऑप्शन 2 आहे पोलीस उपायुक्त, ऑप्शन 3 आहे पोलीस महासंचालक, ऑप्शन 4 आहे पोलीस अभियोग्यता. तर ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट राहणार आहे पोलीस महासंचालक. तर राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च जे पद आहे ते पोलीस महासंचालक आहे. आधुनिक मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये लोहाची जी संज्ञा आहे ती Fe दाखवते. ठीक आहे. चा अनुक्रमांक किती आहे? ऑप्शन 1 आहे 29, ऑप्शन 2 आहे 30, ऑप्शन 4 आहे 31, ऑप्शन 4 आहे 26. तर लोहाची जी संज्ञा आहे ती 26 हा ऑप्शन नंबर 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. BCG लस कोणत्या रोगास प्रतिबंध करण्यासाठी वापरतात? ऑप्शन 1 आहे क्षय, ऑप्शन 2 आहे कॉलरा, ऑप्शन 3 आहे पोलिओ, ऑप्शन 4 आहे हिवताप. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 क्षयासाठी. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? ऑप्शन 1 आहे लोह, ऑप्शन 2 आहे मॅग्नीज, ऑप्शन 3 आहे फॉस्फरस, ऑप्शन 4 आहे आयोडीन. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लोह. तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. कुलोम हे कशाचे एकक आहे? ऑप्शन 1 आहे विद्युत धारा, ऑप्शन 2 आहे विभवांतर, ऑप्शन 3 आहे विद्युत प्रभार, ऑप्शन 4 आहे विद्युत रोध. तर याचं योग्य उत्तर आहे कुलम हे विद्युत प्रभार म्हणजेच इलेक्ट्रिक चार्जचा एकक आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. विद्युत धारा हे करंटचं एकक आहे आणि विभवांतर हे वोल्टचं आहे. ठीक आहे. विद्युत रोध म्हणजे जो विरोध करतो तो. इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या कशाचे उदाहरण आहे? ऑप्शन 1 आहे अपस्करण, ऑप्शन 2 आहे परावर्तन, ऑप्शन 3 आहे अपवर्तन आणि ऑप्शन 4 आहे गणित परावर्तन. याचं योग्य उत्तर आहे इंद्रधनुष्य हे अपस्करणाचे उदाहरण आहे. म्हणजे जे इंद्रधनुष्यामध्ये सप्तरंग बनतात 7 कलर ते अपस्करणाचे उदाहरण आहे, लक्षात असू द्या. ऑर्निथोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 आहे जीवाणूचा अभ्यास, ऑप्शन 2 आहे पक्षी अभ्यास, ऑप्शन 3 आहे फुलांचा अभ्यास, ऑप्शन 4 आहे हाडांचा अभ्यास. तर याचा करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर 2 ऑर्निथोलॉजी हे पक्षी अभ्यासाशी संबंधित आहे. ठीक आहे. पक्ष्यांचा अभ्यास केला जातो याच्यामध्ये. खालीलपैकी कोणते कार्बनचे अपरूप नाही म्हटलेलं आहे? नाही म्हणजे कार्बनचे अपरूप नाही आहे. तर बघा ऑप्शन 1 दिलेला आहे ग्राफाईट, ऑप्शन 2 दिला आहे हिरा, ऑप्शन 3 दिला आहे फुलरिन आणि ऑप्शन 4 दिला आहे क्युप्राईट. तर याचं उत्तर असणार आहे क्युप्राईट. क्युप्राईट हे कार्बनचे अपरूप नाही आहे. तर ऑप्शन ग्राफाईट हे सुद्धा कार्बनचे अपरूप आहे. हिरा जो आपण डायमंड म्हणतो तो सुद्धा कार्बनचा अपरूप आहे. आणि ऑप्शन नंबर 3 फुलरिन सुद्धा, याला फुटबॉलसुद्धा दुसऱ्या भाषेत वापरतात. फुलरिनला ऑप्शन राहतं फुटबॉलसुद्धा ऑप्शन राहू शकतं. तर फुलरिनच्या जागी फुटबॉल ऑप्शन राहिलं ते सुद्धा बरोबर राहते, कारण की ते फुटबॉलच्या आकाराचं राहते. ते असे जोडलेले हे कार्बन राहतात म्हणून त्याला फुलरिन किंवा फुटबॉलसुद्धा दुसरा वापरतात. असं फुटबॉलच्या आकारात हे चिपकलेलं असतात एकमेकाला म्हणून त्याला फुलरिन म्हणतात किंवा फुटबॉलसुद्धा वापरलं जातं नाव. तर याची जे 3 कार्बनचे अपरूप आहे आणि सर्वात कठीण कार्बन जर म्हटलं तर हिरा हा सर्वात कठीण पदार्थ आहे, लक्षात असू द्या. हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. हृदयाचे कार्य चालू आहे हे तपासण्यासाठी पुढील कोणते उपकरण वापरतात? ऑप्शन 1 आहे ECG, दुसरा आहे सोनोग्राफी, ऑप्शन नंबर 3 आहे CT स्कॅन, ऑप्शन नंबर 4 आहे ग्लुकोमीटर. तर याचं योग्य उत्तर आहे ECG. ECGमुळे हृदयाचे कार्य चालू आहे की नाही चालू आहे हे आपल्याला माहिती पडते. जसं असं ते होत असतं. ठीक आहे. एका मॉनिटरमध्ये तुम्हाला दिसत असतं ते. ठीक आहे. वायराच्या सहाऱ्यानं ते आपल्या कनेक्ट राहतं.
सोनोग्राफीने आपल्या शरीरातील अंदरची जे हालचाल आहे ते आपल्याला पाहता येते. त्यानंतर सी टी स्कॅनने आपल्या आतील जे हाडं आहे ते पाहता येते. म्हणजे एक्सरे जे आहे, एक्सरेच्या समोरील जे आहे, म्हणजे एक्सरेमध्ये जर आपल्याला पता नाही चालला की कुठे डॅमेज झालेले आहे हाड, तर सी टी स्कॅनमध्ये नक्की माहिती पडतं. ठीक आहे. तर याच्या पुढील जे आहे ते सी टी स्कॅन असतं. आणि जे राहतं MRI हा याच्यामध्ये एकदम बारीक बारीक, म्हणजे एकदम मायक्रो ज्या नसा वगैरे राहतात त्या तुटल्या आहे किंवा काय डॅमेज झालेले आहे किंवा ब्लॉकेज आहे हे माहिती करण्यासाठी त्याच्या पुढील स्टेप आहे. म्हणजे एक्सरेमध्ये नाही पता चाललं तर आपल्याला सी टी स्कॅनमध्ये माहिती पडतं. सी टी स्कॅनमध्ये सुद्धा नाही मिळालं तर MRIमध्ये मिळतं. ह्या 3 स्टेप असतात. शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते. ऑप्शन 1 आहे स्वादुपिंड, ऑप्शन 2 आहे मेंदू, ऑप्शन 3 आहे मूत्रपिंड आणि ऑप्शन 4 आहे यकृत. तर साखरेचे जे नियंत्रण आहे ते स्वादुपिंड नियंत्रित करत असतं. सार्वत्रिक दाता रक्तगट खालीलपैकी कोणता? ऑप्शन 1 आहे ओ, ऑप्शन 2 आहे ए, ऑप्शन 3 आहे AB आणि ऑप्शन 4 आहे बी. तर सार्वत्रिक दाता म्हणजे डोनर आहे तो आहे ओ. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे.